बघा आपण बघतोय की मुंबई पोलीस माध्यमांना काही माहिती देत नाहीत, माहिती देण्याची ते टाळाटाळ करतायत। मात्र रोहित आर्याचा एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी मुंबईमध्ये आहेत मयूर राणे। मयूर, मुंबई पोलीस माध्यमांना माहिती देत नाही, काय सद्यस्थिती आहे? मात्र रोहित आर्याचा एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आलेली आहे। बच्चों लोग के साथ हाथापाई हुई कि नहीं, बच्चों लोग ही बोल सकते हैं, क्योंकि अंदर कुछ कैमरा नहीं था। कुछ केमिकल या कोई गन वगैरह कुछ बरामद किया गया? गन भी था, उसके पास केमिकल भी था। ठीक है, थैंक यू सो मच। आपका एक बार नाम दोबारा बताइए। मेरा नाम मंदा राठौड़। ठीक है, थैंक यू। आपण थेट जाऊया पोहेमध्ये, आमचे प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत आहेत। मयूर, आपण बघतोय की रोहित आर्याचा एन्काउंटर झालाय, मात्र मुंबई पोलीस काय सविस्तर माहिती देत नाही, काय सद्यस्थिती आहे? नक्की मी त्याच ठिकाणी आहे। इथेच त्या रोहित आर्याचा आहे तो एन्काउंटर झालेला आहे। त्याला मुंबई पोलिसांनी त्याला गोळ्या घालून त्याला मृत्युमुखी पाडलेले आहे। या ठिकाणी जेव्हा मुलांना वाचवण्यासाठी वरती गेले तेव्हा त्याच्याकडनं क्रॉस फायरिंग झाली, त्याच्याकडनं एअर गन होती, त्यांनी देखील पोलिसांवर त्यामध्ये त्या क्रॉस फायरिंगमध्ये पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती आहे ती सध्या समोर आलेली आहे। त्यांना देखील पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। मात्र पोलिसांनी जेव्हा फायरिंग केली त्याच्यामध्ये त्या आरोपीचा आर्याचा त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना आहे ती समोर आलेली आहे। 17 मुलांना वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश देखील आलेले आहे। मात्र पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना आहे ती सध्या समोर आलेली आहे। इथे जी मुलं होती ती नाटक शिकायला येत होती, मात्र आज दुपारच्या सुमारास ती मुलं आहे ती पोहोचू घरी आली नाही, जेवणासाठी आली नाही। मात्र त्याच्यानंतर काही जणांनी ते मुलांना आरडाओरड करताना पाहिले। त्याच्यानंतर ती मुलं आहेत त्यांनी सांगितले की आम्हाला इथे बंद ठेवण्यात आलेले आहे। मात्र त्यानंतर मुंबई पोलीस असेल किंवा क्राईम ब्रांचच्या काही तुकड्या असतील त्या इथे दाखल झाल्या। त्याच्यानंतर या ठिकाणी एक ऑपरेशन करण्यात आले पोलिसांतर्फे। त्या पोलीस एका ठिकाणावरून जी डक लाईन आहे त्या डक लाईनमधून वरती गेले। त्याच्यानंतर त्या पोलिसांनी पाहिले असता त्यामध्ये 17 मुलं आणि काही ज्येष्ठ नागरिक त्यांच्या ताब्यात ठेवलेले होते आरोपीच्या। मात्र त्याच्यानंतर या ठिकाणी फायर ब्रिगेड देखील आलं मदत करायसाठी। मात्र याच्यामध्ये जर क्रॉस फायरिंग मयूर, तुला थोडं थांबवतो, तुझ्याकडनं वेळोवेळी माहिती आम्ही घेत राहू। तुर्तास जी माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद। तू आमच्यासोबत असाच राहा। आपण बघतोय की रोहित आर्याचा एन्काउंटर झालेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।